शब्द आवडत कळत नाही आपल्याला. आता सांगू, सांडोणी मीठपणाचा लोभ. मिठानं काय केलं, मी मीठ आहे असला त्या मीठपणाचा लोभ सांगला, म्हणून दिला. मी काही नाही, मीठ नाही, काही नाही असं म्हणलं. परिणाम काय झाला, मिठे घेतला लाभ. त्या मिठानं सिंधूत म्हणजे सागराचा लाभ त्याला मिळाला. बघा तुम्ही पाण्यात सागरात मीठ सोडा, पाणी फुटून जातं, त्याला सागराचा लाभ मिळाला. एक संकुचित बाजूला मीठ म्हणून कुठेतरी घरात राहायचं, कुठेतरी भाजी परत त्याचं वास्तव्य व्हायचं, पण ते समुद्रामध्ये व्यापक रूपाला त्याला मिळालं. मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभ. त्याप्रमाणे अहम मी, अहम देवनी शंभू शांभवी झालो. तसं मी माझ्याकडला अहमपणाचा मी त्याग केला, अहंकाराचा त्याग केला आणि प्रत्यक्ष देव झालो. आता तुकारामांकडे अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आणि इकडं अहंकार आला, तुका म्हणे वाया. आले की वाया जातो, गेले की देव होतो. देव व्हायचा का वाया जायचा तुम्ही ठरवायचं बरं का. आणि ज्ञानोबा एक म्हणतो शेवट जातो बरं का. पुढे आता अहंकार जास्त बरं झालं. दोन प्रमाण कोणते सांगू तुम्हाला. एक, भगवान कृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात, ज्याच्याकडे अहम आहे, अहम म्हणजे मी आणि माझं, या दोन गोष्टी त्याच्याकडे राहतात ना, ते व्यक्ती माझ्याकडे आयुष्यात कधीच येऊ शकते. म्हणून साधारण अहम ममतेच्या लवड सवडी, मातेन पवते वाकुळी. अहम मम म्हणजे की देवापर्यंत पोहोचत नाही. म्हणून तर ज्ञानोबाने अभंग केला. काय म्हणलं, तू माझा स्वामी मी तुझा पाहता नदिसे वेगळी. तू माझा स्वामी मी तू पण राहुले दुरी, एकची मोगळे पांघरू हरी. मी तू पण दूर गेला की देवाचं सानिध्य प्राप्त होतं.